जय लवजी प्रियंकाताई. अमर भाऊ जय लवजी. विजय गाडे जय लवजी. विजय भाऊ गाडे जय लवजी. सोमनाथ भाऊ पात्रे जय लवजी. आता 5 जण ऑनलाईन आहेत फक्त. अजून एक थोडे लोक ऑनलाईन आले की आपण सुरू करूया. मुद्दाम आज जरा उशिरा सुरू केलं 9:30 वाजता, कारण म्हटलं जेवण झाल्यानंतर सगळे ऑनलाईन येतील. प्रकाश ननुरे जय लवजी. सर्वांचं स्वागत. खरं तर काल दही अंडेमुळे थोडंसं उशीर झाला घरी यायला, आणि माझाही मोठा कार्यक्रम होता आणि पुण्यामध्ये मोठा कार्यक्रम होता आणि बरेचसे 4-5 हजार लोक होते आणि सगळं संपूर्ण मॅनेजमेंट, सूत्रसंचालन, सगळ्या कार्यक्रमाचं सगळं नियोजन माझ्याकडे असल्यामुळं मला उशीर झाला. आणि काल मी ऑनलाईन येणार होतो रात्री उशिरा, पण म्हटलं सगळ्यांना झोपायची तयारी असेल त्यामुळे मी रात्री उशिरा आलो नाही. या बरं झालं. चला पटपट आता ऑनलाईन या. आपण महत्वाची गोष्ट राहिली आहे फकीराची. उर्वरित गोष्ट आपण ऐकूयात. पुढे काय झालं सगळ्यांना उत्सुकता असेलच की राणोजी मांगांनी मनामध्ये चंग बांधला आणि मनामध्ये ठरवलं की शिगावात शिरून बाजीबा खोताच्या गावातून जोगणी पळवून आणायची आणि ही जोगणी आपल्या गावची यात्रा, आपली शान वाढवणार. आणि आपलं बरंचसं वाचन फकीरावरती सुरू होतं. फकीरासारखा झंझावात, फकीरासारखं कथा, फकीरासारखा प्रवास कुठेच नसेल महाराष्ट्रामध्ये. नाही, कुठेच नाही. प्रचंड ताकदीचा, शौर्याचं प्रतीक म्हणजे क्रांतीवीर फकीरा आणि फकीरा कादंबरी. अण्णाभाऊंनी हे आविष्कार घडवला म्हणून मातंग समाज हा घडला. आपल्या मातंग समाजाची शान वाढली अण्णाभाऊंच्या कर्तृत्वामुळे, लिखाणामुळे. फकीरा वाचन आपण सुरू करणार आहोत. जे ऑनलाईन नसतील त्यांनी नंतर पाहावं, जे ऑनलाईन आहेत त्यांनी थोडंसं ऐकावं. फकीराचा महत्त्वाचा प्रवास सुरू आहे. फकीरा लहान आहे, फकीराचा भाऊ पण लहान आहे. सहदेव मला वाटतं त्याच्यामध्ये नाव आहे फकीराच्या भावाचं. आणि राहीबाई आणि राधा अशी पात्र आहेत. फकीराची आई, फकीराची बायका, फकीराची आई आणि फकीराची आजी, आणि राणोजी मांगाची बायको अर्थात राधा. आणि राहीबाई मला वाटतं फकीराच्या आजीचं त्यामध्ये कॅरेक्टर आहे. इथे जरा गरमी आहे आणि बाहेर डीजे चालू आहे. अजून दहीहंडी संपलेली नाही आहे, त्यामुळे मी सगळ्या खिडक्या पॅक केलेल्या आहेत. सो आपण वाचायला सुरुवात करूया थोडीशी फकीरा. आपण समजून घेऊया की कुठपर्यंत काय कथा आपण आणलेली आहे.
भाऊ आवाज येतोय सगळ्यांना? प्लीज मला जरा रिप्लाय द्या. आवाज येतोय का? आवाज येतोय सगळ्यांना? रिप्लाय द्या जरा मला. संतोष भाऊ निकाळजे जय लवजी, अविनाश भाऊ गवळी जय लवजी, प्रियंका ताई हो हो म्हणतात. ओके. फकीराचा जो प्रवास आपण सुरू केला होता तो खूप आगळा वेगळा आहे. सर्वांना थक्क करणारा हा प्रवास आहे. जो फकीरा वाचेल, जो फकीरा ऐकेल, जो डोळ्यासमोर ते फकीराची कथा इमॅजिन करेल, डोळ्यासमोर ते प्रसंग येतील, तेव्हा निश्चितच अंगावरती शहारते येतीलच, पण डोळ्यासमोर तो थरार, जिवंत थरार डोळ्यासमोर दिसेल. जो मी थरार वाचला होता अनेक वर्षांपूर्वी आणि आता मला परत इच्छा झाली की आपल्या सगळ्यांना घेऊन ऑनलाईन फकीराचं वाचन करावं. आणि म्हणून आपण फकीराच्या सुरुवातीच्या भागामध्ये आपण पाहिलं की राणोजी मांग हे रात्री उशिरा आले. शंकरराव पाटील चिंतेमध्ये होते. कथेमध्ये शंकरराव पाटील जरा टेन्शनमध्ये होते आणि रात्री एकटेच बसले होते. त्यावेळेला तिथे राणोजी मांग घोड्यावरती आले. शंकरराव पाटलांनी विचारलं कोण आहे तिकडं? तर राणोजी मांग म्हणले मी आहे राणोजी मांग. हो या की, उशीर केलास, वाईच पान खाऊन जावा, असं शंकरराव पाटलांनी आग्रहाने राणोजी मांगांना सांगितलं. मग राणोजी मांग बसले, गप्पा मारल्या. गप्पा मारत मारत जोगणीची यात्रा काय असते, ही जोगणी काय भानगड आहे, हे शंकरराव पाटलांनी राणोजीला सांगितलं. आणि सांगत असताना एक वाक्य राणोजींना खूप मनाला लागलं. ते म्हणजे आपल्या पांढरीत असा एकही मर्द नाही की जो शेजारच्या गावात जाऊन जोगणी हिसकावून आणल. ती जोगणी जर आपल्या गावात आली तर आपल्या गावामध्ये यात्रा, भरभराट, दैवत, देवाची यात्रा, भरभराट, धान्य, पैसा आणि सुख समृद्धी सगळं मिळेल वाटे गावामध्ये. मग शंकरराव पाटलांना राणोजी मांग म्हणाले होते की आणूया मग ती जोगणी. ते म्हणले असं नाही बा, असं नाही दादा, ती जर जोगणी आणताना मध्ये पकडलं, गावाची इशीत सापडला ना, शिगावमधनं वाटेगावात येताना इशीच्या आत सापडला तर डोसकं मारायचं, मुंडकं मारून वेशीला टांगतात. त्यामुळं जो तिथं जाणार, जो घुसणार, त्यानं आपल्या गावाच्या हद्दीमध्ये जोगणी आणली पाहिजे असा रिवाज आहे. तरच आपल्या गावामध्ये भरभराट होईल आणि यात्रा जत्रा सुरू होतील. अशा पद्धतीनं गावची आबरू आणि गावची भरभराट राणोजीच्या डोक्यात बसली. राणोजी घरी आले, जेवण वगैरे झाली, रात्र झाली होती. फकीराजवळ झोपला होता राणोजींच्या. साधू फकीराचा भाऊ तोही राणोजींजवळ म्हणजे वडिलांजवळ दोघंही झोपले होते. राणोजी फकीरा वाचन सुरू करतोय, जरा लक्ष असू दे. राणोजी डोळे झाकून विचार करीत होता. हळूहळू अंधार निघून गेला. पहाट झाली. राणोजी डोळे झाकून विचार करीत होता. हळूहळू अंधार निघून गेला. पहाट झाली. निवडुंगात पाखरं जागी झाली. त्यांनी किलबिलाट करीत पंख झाडली. पूर्वेला अनंत रंगाच्या लकेरी उमटल्या. पाऊस घेऊन आलेल्या काळ्या ढगातून तेजोमय अरुण डोकावू लागला. त्याला पाहून कोयल हर्षभरीत झाली. कुहू कुहू ते ऐकून आल्हाददायी वारा भिरभिरला. निवडुंग उजळलं. सृष्टीच्या गालावर स्मित तरळलं. वारणापासून कृष्णेपर्यंत सारा खोरा प्रकाशमय झाला. गावाच्या पश्चिमेला असलेला तो सातदारा पर्वत छाती काढून उभा राहिला. सर्वत्र हालचाल सुरू झाली. निर्भयता अवतीर्ण झाली आणि आज शिगावची जोगणी आणायचीच असा निर्धार करून राणोजी उठला. दुपार फिरली.
राणूजी शेगावला निघाला. फकीरा सहदेव यांना काखेत घेऊन गाढ वाटेपर्यंत येऊन चिंचेखाली थांबला. दौलती तलवार आणि गबऱ्याला घेऊन आला. पोरांना खाली ठेवून राणूजीने तलवार घेतली. 6 बोट रुंदीचं ते लखलखीत पल्लेदार पात, वजनदार मुठीला विधभर बर्च्याचं फाळ. माशी बसली असती तरी ती कटून पडावी अशी धारधार अशी ती जंगी तलवार हातात येताच राणूजी भरकन उठून गबऱ्यावर बसला आणि दौलती म्हणाला, कोणासंग भांडण तंटा करायचा नाही, दिसावर परतायचं बर का. राणूजीनं होकारार्थी मान हलवली आणि पूर्वेकडे तोंड केलं. गबऱ्या ढेंगा टाकीत ओढीनं निघाला. पाठीमागून फकीरा सहदेव एका आवाजात ओरडले, आबा आम्हाला पेढ आण पेढ. राणोजीच्या पोटात कालवा झाली आणि त्यानं नकळत गबऱ्याला टाच मारली. एकदम धडपडून गबऱ्या तुर्की चालीवर आला आणि निघाला. त्याच्या मानेवर धनुष्याकृती बाक येऊन मयूर मस्तकीच्या तुऱ्याप्रमाणे त्याचं मस्तक नाचू लागलं. म्हणजे गबऱ्या घोड्याचं. सूर्य पश्चिमेला मंद गतीनं निघाला होता आणि राणूजी पूर्वेला निघाला होता. दोघांना परत फिरण्याची घाई झाली होती. राणूजीची नजर आपल्या शिवारावर भिरभरत होती. मेहनती खाऊन पडलेल्या जमिनीतून आता कुऱ्या फिरत होत्या. ओढ्या बांधून शेतकरी पेरणी करत होते. ते काळ्या वावरात बी पेरीत होते, पण त्यांना खात्री होती की याच मातीत हे बी जीव धरून उगवणार आणि काळ्याची जागा हिरवगार पिकं शोभविणार. पुढल्या वर्षी याच जागी आपली मेहनत साकार होऊन उभी राहणार म्हणून माणसं कष्ट करत होती. त्यांना पाहून राणूजी स्वतःशीच म्हणाला, जे पेरावं तेच उगवतं. शेगावची जोगणी वाजत गाजत निघाली होती. 12 बलोती झुलत होती. गावच्या गल्ल्या माणसानं भरल्या होत्या. बायका पोरं थव्यानी भी होती. पोळ्या खाऊन ढेकर देत गडी माणसं धावपळ करीत होती. जोगणी फिरली की गावचं दुःख दारिद्र्य टळतं अशी श्रद्धा असलेली माणसं जोगणीला नमस्कार करून औख मागत होती. आज जोगणी फिरून जाताच तमाशा उभा राहणार होता. उद्या सकाळी कुस्त्यांसाठी परगावची मंडळी येऊन आधीच दाखल झाली होती. खांद्यावर पिवळे लंगोट टाकून पहिलवान मिरवत होते. सर्वत्र माणसं झाली होती. जागोजाग जोगणी आणि जोका थांबत. लोक नमस्कार करीत आणि मग पुढे निघत. गावातील ताकदवान माणसांनी जोगणी भोवती हाताला हात धरून कडं केलं होतं. त्यांच्या आसपास नंग्या तलवारी धरून धारकरी चालले होते. त्यांची करडी नजर सर्वत्र फिरत होती. तलवारीच्या सावलीतच ती जोगणीची मिरवणूक पुढे चालली होती. पुढे सर्व वाद्य एका तालावर वाजत होती. पिवळ्या कापडात गुंडाळलेली ती वाटी घेऊन जोगणी मंद गतीनं निघाली होती. तिच्या शेजारी न्हावी झडपीण होऊन सूप फिरवत होता. चांभार लाकडी घोड्याला बोराटीचा काटा बांधून माणसं हाकीत होता. तो बोराटीचा काटा लागला तर अशुभ असतं ही भीती असल्यामुळं कोणीही पुढे येत नव्हतं. बाजीबा खोताचा लेक बापू हातात नंगी तलवार घेऊन नंगी तलवार घेऊन थोड्याच अंतरावर आपलं अवखळ घोडं दौडीत उगाचच भराऱ्या मारत होता. बाजीबा खोताचा लेक बापू खोत हा नंगी तलवार घेऊन थोड्याच अंतरावर आपला अवखळ घोडं दौडीत उगीचच भरारी मारत होता. बहिरी ससाण्याप्रमाणे सुरकांड्या मारून तो आपल्या चपळाईचं प्रदर्शन करीत होता. हेतू हा की कोणी जोगणीकडे गैरहेतून बघू नये. बघा, बाजीबा खोताचा लेक बापू खोत हातात नंगी तलवार घेऊन थोड्याच अंतरावर आपलं अवखळ घोडं दौडीत उगचच भराऱ्या मारत होता. बहिरी ससाण्याप्रमाणे सुरकांड्या मारून तो आपल्या चपळाईचं प्रदर्शन करीत होता. हेतू एवढाच की कोणी जोगणीकडे गैरहेतूने बघू नये. दुसऱ्या बाजूनं गजामाळी आपल्या अवखळ घोडं लगाम ओढून आवरीत होता. अशी कैक घोडी त्या जोगणीच्या आसपास घिरट्या घालून कडवा पहारा देत होती. काखेत तलवार दाबून राणूजी त्या गर्दीत वावरत होता.
आखेत तलवार दाबून राणूजी त्या गर्दीत वावरत होता. पेढ्यांचा पुडा कंबरेत खोवून तो पुढे योजनेत गर्क झाला होता. त्यानं गबऱ्याला वाटेगावच्या बाजूला एका ओढ्यात बांधून ठेवलं होतं. कुठून जोगणीवर झडप घालून कुठपर्यंत जायचं, कुठून जोगणीवर झडप घालून कुठपर्यंत जायचं आणि मग गबऱ्याला घेऊन कसं पुढं निघायचं याची सारी जुळवाजुळवी मनात तो करत होता. मनात करून याची सारी जुळणी मनात करून तो त्या जोगणीबरोबर चालत होता. जशी जशी ती जागा जवळ येत होती, जशी जशी ती जागा जास्त जवळ येत होती तसा तसा तो अधिक बेभान होत होता. त्याची गात्र बधीर होऊन दौलती, राही, राधा, फकीरा, सहदेव यांना तो विसरला होता. एका नव्या जगातच जणू तो वावरत होता. त्याच्या मनाची आणि त्याच्या विचारांची वेगळीच हालचाल सुरू झाली होती. जोगणी भोवती असलेल्या कड्यात राम्या लोहार हा सर्वात दांगट होता. सगळ्यात दांगट होता. डोळे तांबारलेले होते. तो कोणालाही आसपास येऊ देत नव्हता. राणोजीनं त्याच्यावर आपली नजर रोखली. कायकड्याच्या अंगणात जोगणी केली की एका दणक्यात लोहार उतरायचा असा त्यानं विचार करून ठेवला होता. कुठला धारकरी कुठं मारायचा हे सारं ठरवूनच तो पुढे चालत होता. जोगणी पेठेत आली आणि भैरू रामोशी भेटला. तो जवळ येऊन म्हणाला, राणूदा, तू का आलास? उशिरा आलोय. राणूदा, तू का आलास? उशीर झाला आलोय. तू वाईच बाहेर ये. राणूजीनं त्याला जवळ ओढत गर्दीतून बाहेर नेलं. राणूदा, काय भानगड आहे र? काय विचारू नको. तू आत्ताच्या आत्ता गावाकडे जा. गावाकडे जा आणि काय करू? शंकर पाटलांना पंतांना हेच सांग. शंकर पाटील आणि पंत हेच सांग. अरे काय सांगू? सांग राणूजी जोगणी घेऊन निघालाय. आडवया सांग त्यांना. काय सांगू? सांग राणूजी जोगणी घेऊन निघालाय आडवया. म्हणजे काय नाही भैरू, तू पळ. हत्यारबंद माणसं आडवी आली पाहिजेत. मी निघालोच बघ. अरे पर तू एकटा कसा लढणार? बघ कसा लढतो ते. मग मी बी थांबतो. अरे तू जोगणी घेऊन निघ, मी वाटा रोखून धरतो. पिसू पुढं नाही तर. नग भैरू, ही थटून लढण्याची वेळ नव. तुझा पळ. रामोशी निरुत्तर झाला. त्यानं आडाला जाऊन पंजी आखडलं आणि तो धावत निघाला. घोमेनं निघाला. राणोजी जोगणी घेऊन निघायच्या आत गावात कसं पोचायचं याचा विचार करीत तो निघाला. एक क्षण त्याला युगासारखा वाटू लागला. एका चिंबोळ्या बोळात शिरून जोगणी कायकड्याच्या अंगणात आली. उथळ जागा, पुढं गाडवाट, पलीकडं ओढा. तिथंच गबऱ्या राणोजीची वाट पाहत उभा होता. त्या मैदानात येतच गर्दी पांगली. पहारा सैल झाला. जो तो लघवी करायला इकडे तिकडे पांदीकडे गेला. वावरात पळत गेला. कुणी चिंच सोडली, कुणी चुन्याच्या डब्यात बोट घालून तंबाखू चोळू लागला. कुणाच्या तोंडात विडी पेटली. आणि राणोजीनं भरकन झेप घेऊन एका वारात राम्या लोहार आडवा केला. आणि दुसऱ्या क्षणात ती जोगणीची वाटी राणोजीनं हिसकावली. तोच एक तलवार त्याच्यावर आली. क्षणात ती सुद्धा खाली पडली. लगेच दुसरी तलवार तळपली. तिलाही खाली लोळवून डोळ्याचं पात लवतं तोच राणोजीनं पांदीकडे धावला. एखादा बाण जावा तसा तो सरकन गेला आणि ओरडाओरड गावामध्ये जोगणी गेली. जोगणीचे धारकरी पुढे आले तेव्हा गरकन फिरून राणोजी ओरडला. मोर याल तर मुंडकं मारेन. एकच हलका लोळ उडाला. जिकडे तिकडचे माणसं सैरा वैरा धावत सुटली. सर्वत्र एकच ओरड घुमली. जोगणी गेली. अंगावर येईल त्याच्या अंगावर जाऊन, कुणाला चालवून तर कुणाला लोळवून, कुणाला हुलकावणी देऊन तर कुणाचा वार चुकवून राणोजी 2 पुरुष पुढं पांदीत पडला. अंगावर येईल त्याच्या अंगावर जाऊन, कुणाला चालवून तर कुणाला लोळवून, कुणाला हुलकावणी देऊन तर कुणाचा वार चुकवून राणोजी 2 पुरुष पुढं पांदीत पडला आणि गबऱ्याच्या दिशेनं धावला. आता त्याला अधिकच शेव आला. जोगणी गेली असं ओरडत पळणाऱ्या माणसांनी पळत दंगल माजवली. आता दंगलीत शिगावकरांची घोडी बावचळून गेली. पळणाऱ्यात
जोगणी कोण घेऊन पळत आहे कोणाच्याच हे लक्षात येईना. त्यात बापू खोताचं घोडं एका देडक्या गल्लीत अडकून पडलं. पुढून येणारे लोक त्याला वाट देईनात. तेव्हा खोत चिडला. त्यानं तलवार चावून लोकांना परत फिरून स्वतःची वाट करून घेतली आणि पुढं केलं. बापू खोतानं माणसं जखमी केल्यामुळे अधिकच दंगल वाढली होती. पण त्याची मुळीच पर्वा न करता खोत कैकाड्याच्या पटांगणात आला. म्हणाला, कोणी नेली जोगणी? परंतु पळती माणसं काहीच बोलली नाहीत. गजामाळी आला आणि आणखी काही घोडी आली. त्यांना ओढ्यातून गाभऱ्यावर बसून दरडीनं वर आलेला राणोजी दिसला आणि शिगावच्या 6 घोड्यांना टाचा मारल्या गेल्या. धरा मारा, जाऊ देऊ नका. पुन्हा दंगल वाढली. गाढ वाटेनं 6 मैलांची दौड मारण्यासाठी माळानं सरळ 4 मैलात आपली शिव गाठावी असा विचार करून राणोजीनं आपलं घोडं माळाला लावलं. सपाट माळावर येऊन त्यानं पाठीमागची ओरड वळून पाहिली. मग एकदम पुढे झेपावून गाभऱ्याचा लगाम काढून फेकून हातातील वाटी कमरेत खोचून त्यानं तलवार सरळ धरली. गाभऱ्याच्या कानाजवळ येऊन तो ओरडला, गाभऱ्या, मला घेऊन लवकर चल. मला टाकून जाऊ नग, आपली शिव गाठ, चल, म्हणून गाभऱ्याला टाच मारली. बेलगाम गाभऱ्या भन्नाट निघाला. त्याच्या पायात विद्युत गती संचारली. टापांचा खडखडाट करीत गाभऱ्या निघाला. वाऱ्यावर आरूढ व्हावं तसं ते घोडं निघालं. त्याचा देह गतिमान झाला. टाचा मारण्याची गरज निकामी झाली. गती या शब्दातील अर्थ दुबळा झाला. गाभऱ्या आपली शिव जवळ करू लागला. उलट येणारं वारं कापीत गाभऱ्या धावत होता. उलट येणारं वारं हे गाभऱ्या कापीत धावत निघाला होता. निवडुंगात निपजलेलं धैर्य, हातात फरडी तलवार घेऊन लगामाशिवाय त्याच्यावर बसून धुंद झालं होतं. त्याची विजयाकडे दौड निघाली होती. मागून खोत धावत होता. तलवार उंचावून गर्जना करत होता. तलवार उंचावून गरजत होता. टाचा मारित होता. त्याचं घोडं ताशावर टिपरू पडावं तशा टापा टाकीत पिछा करीत होतं. गजामाळ्याचं घोडं त्याच घुमेत होतं. ती सारी घोडी कानाला कान लावत झेप घेत होती. ती सारी घोडी गजामाळ्याचं घोडं त्याच घुमेत होतं. ती सारी घोडी कानाला कान लावत झेप घेत होती. पाठीमागच्या टापा राणोजीच्या कानात वाजू लागल्या आणि गाभऱ्याची भिंगरी झाली. शिगावची हद्द संपली. राणोजीनी शिगावची हद्द संपवली आणि वाटेगावची हद्द लागली. बघा, आणि बापू खोत अधिकच भडकून पुढे निघाला. त्याला पाहून राणोजीनं विचार केला. त्यानं वाटी परत नेऊ नये म्हणून कमरेची वाटी काढून चावून खाऊ लागला, गिळू लागला. राणोजी मांगानी कमरेची वाटी काढली, चावून खाऊन गिळू लागला. गाभऱ्या दमण्याऐवजी अधिकच दौडत होता. त्याच्या नाकातून करण्यासारखा आवाज येऊ लागला. इतक्या वेगानं तो पूर्वी कधीच धावला नव्हता. राणोजी जोगणी घेऊन निघाला ही खबर भैरूनं गावात पोचवली आणि गावात एकच गडबड उडाली. हा म्हणत्या साऱ्या गावात बातमी खेळली. सारा गाव शिगावच्या गाडमार्गानं धावत निघाला. हत्यारानं वाट गच्च भरली. ती बातमी जेव्हा मांगोड्यात आली तेव्हा दौलती चरकला. राहीबाई भांबवली. राधा धावत निघाली आणि थांबली. राधा धावत दारात आली आणि थांबली. फकीरा चिंचेवर चढून आपल्या झुंजार बापाला शोधू लागला. सहदेव रडू लागला. मांगानं कुऱ्हाडी ठोकल्या. महार धावत निघाले. शंकररावानं खोगीरनं लावताच घोडं दामटलं. पंतांनी आपला घोडा दोडक्या चालीवर लावला. गाव राणोजीला आडवा निघाला. परंतु राणोजी त्या गाड मार्गाने येत नव्हता. त्यानं माळानं येऊन शिव गाठली होती. तरीही खोत मागं फिरला नव्हता. जो रिवाज होता की शिगाववरनं वाटेगावच्या हद्दीत आल्यानंतर त्यांना परत फिरायला पाहिजे होतं. म्हणजे बाजीबा खोताच्या मुलानं, बापू खोतानं परत फिरायला पाहिजे होतं. तो आणि त्याची 6 जण ही राणोजीचा पिछा करत होती. मग जेव्हा त्यांची शिगावची हद्द संपली तेव्हा त्या वाटेगावची हद्द सुरू झाल्यानंतर त्यानं माघारी वळायला पाहिजे होतं. पण तो माघारी वळला नव्हता.
तरी खोत मागं फिरला नव्हता. तो अधिकच चिडून पुढे येत होता. पिछा करणारी घोडी ऊर फुटून धावत होती. ती कधी जवळ भिडत होती तर कधी मागं राहत होती. माळाचा आरडाओरडा वाढला होता. गजामाळी राणोजीला भिडून होता. तोच खोत ओरडला, गजा, भाला फेक, लेका फेक. गजानं झोकांडी घेऊन पुन्हा लगट केली आणि आपला भाला जुमानून फेकला. तो वजनदार भाला राणोजीच्या पाठीत खपकन शिरला. त्याच्या बधीर अंगात आधीच कळ मेली होती. ती किंचित वळवळली. तो रक्तानं न्हाला. त्यानं पाठीत भाला घेऊन गजावर रोख धरला. खोत पुढे येऊन बाजूला झाला आणि पुन्हा गजामाळी जवळ आला. राणोजीनं खसकन वार केला. पागोट तोडून तलवार नाकाच्या शेंड्यापर्यंत खाली आली, उतरली आणि गजा घोड्याखाली कोसळला. राणोजीनं गजा मारला. पडलेला गजा पाहून खोत चिडला, ओरडू लागला. गाड वाटेनं निघालेले लोक ती ओरड ऐकून चकित झाले. सारा लोंढा माळाकडे धावत निघाला. पण आडवाटनं माळ जवळ करणं कठीण होतं. गजा खाली पडताच बापून आपला घोडा राणोजीच्या जवळ नेला आणि माग उसण घेऊन भाला फेकला. गजा खाली पडताच बापू खोत चिडला आणि आपला घोडा राणोजीच्या जवळ नेला आणि माग उसण घेऊन भाला फेकला. तो गाभऱ्याच्या चौकात खसकन शिरला. त्याचबरोबर पळून उखडलेला गाभऱ्या पुढच्या 2 पायावर कोसळून पडला. त्याचं ऊर फुटून तो रक्त हुकत होता. राणोजी उठून सरळ होईपर्यंत त्याच्यावर मुरकुंड पडली. त्याला अवसर मिळण्यापूर्वीच सापासप वार त्याच्यावर झाले, पुन्हा झाले. मग तो मर्द मांग मुठीत तलवार घट्ट धरून त्या आपल्या इमानी गाभऱ्यावर कोसळला. खोतानं वाटी शोधली, ती मिळाली नाही. मग राणोजीचं शिर घेऊन तो परत फिरला आणि वाटेगावचे लोक तिथं आले. तो देखावा पाहून गाव स्तंभित झाला. 1 मैल हाती शिरून खोतानं केलेली आगळीक पाहून गाव चिडला, भडकला. शिगावकरांनी रिवाज मोडला. दौलती प्रेतावर अंग टाकून बडवू लागला. राही राधा एका वावरात लोळू लागल्या. पोरं दिनवाणी होऊन रडू लागली. गाव जामला. लहान थोर रडू लागले. बायांनी राहीबाई आणि राधा यांना आवरलं. विष्णुपंत आले. त्यांनी शिराशिवाय राणोजी पाहिला. विष्णुपंत कुलकर्णी, जे गावातला प्रतिष्ठित माणूस, तो आला आणि त्यानं शिराऐवजी राणोजीला पाहिलं. त्याचा चेहरा उग्र झाला. सर्व लोक त्याच्याकडे पाहू लागले. आता पंत काय बोलणार? पंत काय सांगणार? पंत दाटल्या कंठाने म्हणाले, खोतानं अपराध केलाय. 1 मैल हद्दीत शिरून आमचं शिर नेलं. आमच्या गावातल्या वीराचं शिर नेलं. ते परत आल्या वाचून प्रेताला अग्नी देणार नाही. ते शिर परत येईपर्यंत या हद्दीत मी पाणी सुद्धा पिणार नाही. शिर आणीन नाहीतर शिर देईन. असं म्हणून पंतांनी घोड्याला टाच मारली. काळा पांढरा तो घोडा उसळून शिगावकडे निघाला. राणोजीच्या मुठीतली तलवार काढून घेऊन शंकर पाटील ओरडला, मी शिगाव बेचिराख करीन, नाहीतर वाटेगावला आग लावून मीही जळून मरेन. चला. असं म्हणून पुन्हा तो मानव लोंढा निघाला. भैरव रामोशी कोराड धावत होता. मारुती चव्हाण पट्टे चढवून झेपा घेत होता. ताईनू महार भाला वर्जित सर्वांना मागं टाकायचा प्रयत्न करीत होता. कुराडी लखलखत होत्या. तलवारी झळझळत होत्या. दौलती दुःख विसरून त्यातून पळत होता. दुलाजी ढेकणा, नाना डोंगरा, पांडू नांगरा, बळी मांग, आप्पा मांग, सावळा मांग, एकूण एक म्हातारा आणि तरणा माळानं पळत होता. राणोजीचं शिर आणू नाही तर आपलं शिर देऊ, हा सर्वांचाच निर्धार झाला होता. फक्त भैरू रामोशाचा विचार वेगळा होता. तो म्हणत होता, एका शिराची किंमत मी 50 शिरं घेणार. इतका तो चिडला. त्यानं गावासाठी शिर दिलं म्हणून गाव त्याच्यासाठी शिर घ्यायला सज्ज झाला.
ईर्षेचा डोंब झाला होता. वाटेगावचे लोक भान हरपले होते. आपल्या हद्दीत शिरून नियमाला मोडून बाप्या खोतानं आगळीक केली होती. त्याचा सूड घ्यायच्या हेतून लहान थोर धावत होते. त्वेषानं बांध फोडला होता. तो कंठावाटे बाहेर पडून आकाश दाणनीत होता. मारण्यासाठी सज्ज झालेला माणसांचे बाहूस पूर्ण पावत होते. गोफणीचे पागुरे तयार झाले होते. सर्व लोक ओरडत होते, शिगाव जाळून बेचिराग करा, शिगाव जाळून बेचिराग करा. शिगावात वातावरण भयभीत झालं होतं. जत्रेत उडालेली दाणादाण आवरत आली होती. दंगलीत चुकलेली पोरं बाळं आपल्या घरी आल्यामुळं आनंद झाला होता, पण भीती गेली नव्हती. राणोजीच्या एकाच घावात रामजा लोहार जागच्या जागी ठार झाला होता. त्यामुळं लोहाराची आळी रडत होती. गजाचं मडं वाटेगावच्या हद्दीत पडल्याचं ऐकून सुताराचं घर आक्रोश करीत होतं. परगावचे जत्रेकरू काखेत पागोटी दाबून आपापल्या गावाकडे भांडत पळत सुटले होते. जो तो म्हणत होता, पळाले का गावासंग किडा बी रगडल, पळा. कैक घोंगडी माळाला पडली होती. कैक पायताणांची ताटातूट झाली होती. किती काठ्या किती कुऱ्हाडी बेवारस झालेल्या दिसत होत्या. त्यात बापू खोतानं राणोजीचं शिर आणून वेशीला टांगलं होतं. तो तसाच रक्तानं न्हावून घरी गेला होता. त्याच्या त्या पराक्रमानं बाजेबा खोत खुश होऊन गावकऱ्यांना धीर देत होता आणि गावात फिरत होता, घाबरू नका. माझ्या बापून जोगणी पळवणाऱ्याचं शिर आणलंय. आपली जोगणी गेलेली नाही. या बाहेर या, पुन्हा जत्रा भरू, चला. असं सर्वांना आता सर्व शांत झालंय, परंतु कोणी बाहेर पडत नव्हतं. बाजेबाला मात्र भानच नव्हतं. बापू जेव्हा राणोजीचं शिर घेऊन आला तेव्हा बाजेबानं त्याला विचारलं होतं, कोण होता रे तो? राण्यामांग वाटगावचा राण्यामांग होता. मग कुठं सापडला? माळालाच सापडलाय. आपली किती माणसं दगावली र? 4 हात आणि 2 माळाला. 6. हल्ला का जबरा माणूस होता र. मी आताचं मुंडकं मारून वेशीला टांगले. हा, शाबास म्हणून तर बाजेबा उडी मारून बाहेर पडला होता. शबास असं म्हणून बाजेबा उडी मारून बाहेर पडला होता. त्याला चेव आला होता. तो ओरडत, आपली जोगणी गेली नाही, बाहेर या. तोच रघुमान्या घोड तकाटीत आला. अण्णाभाऊंचे शब्द एवढे अवघड आहेत की ते वाचणं म्हणजे त्या पद्धतीनं ताकदीनं वाचणं अवघड जातं. जीभ तेवढी वळत नाही. इतकं शुद्ध अण्णाभाऊंचं ग्रामीण अस्सल महाराष्ट्राची संस्कृती आणि त्यांच्या लेखणीतला जी ताकद आहे, जी धार आहे ती यामध्ये दिसते. बघा, शाब्बास असं म्हणून बाजीबा उडी मारून बाहेर पडला होता. त्याला चेव आला होता. तो सगळ्या गावाला ओरडत होता, आपली जोगणी गेली नाही, बाहेर या. तोच रघुमान्या घोड तकाटीत आला. बाजीबाजवळ येताच त्यानं खासकन लगाम ओढून घोडं थांबवलं आणि म्हणाला, वाटेगावची सगळी माणसं माळावर आलीत. लढाईची तयारी आहे त्यांची. माळाला माणूस मायना. किती माणसं आहेत? दाद नाही, लय माणसं आल्यात. आपली माणसं बाहेर काढा, हत्यारं घ्या. बाजीबा ओरडला. त्यांना गावात शिरू देऊ नका, गावाबाहेरच रोखा. एवढ्यात बापू घोड्यावर बसून धावत आला. त्यानं बाजीबाचा घोडाही बरोबर जिन घालून आणला होता. घोडा येताच बाजीबा झेप घेऊन वर बसला आणि उभ्या पेठेनं दौडत निघाला. बाहेर पडा, वाटेगावकरांना गावात शिरू देऊ नका, नाहीतर गाव बेचिराग होईल. शिगावकरांनी प्रसंग जाणला. म्हातारा बाजीबा पुन्हा मैदानात आलेला पाहून त्यांनाही चेव आला. ते बाहेर पडले. शिगावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या. कडवी तडफदार माणसं पुढे निघाली. काहींनी नाकी रोखली. जागोजाग दगडांचे ढीग लावले. गोफणी सज्ज झाल्या. बायकांनी घरं लढवायची तयारी केली आणि मावळतीच्या डोंगराआड सूर्यानं उडी घेतली. हळूहळू अंधारानं सृष्टी झाकली. खाचखळगे ओढे ओघळी सर्व काही सपाट झालं. वाटेगावचे लोक थांबले. त्यांनी माळावर तळ दिला. विष्णुपंतांना सल्ला दिला की सूर्योदयापर्यंत शांत राहा. रात्री परक्या गावात शिरणं चुकीचं होईल. सूर्योदय होताच आपण कार्याला लागू. तोपर्यंत शिगावकरांचं काय मत आहे ते बी आजमावता येईल.
कोणी याची भाषा करू नका. हे ऐकून गाव जरा शांत झालं. त्यांनी सूर्योदयापर्यंत शांत राहण्याचं ठरवलं. त्याचबरोबर त्यांचा रागही हळूहळू मावळला. भडकलेली डोकी जरा शांत झाली. राणोजी आणि त्याचा गाबऱ्या यांची ती दोन प्रेतं पाहून जो द्वेष चढला होता तो थोडासा लुप्त झाला. विचारांना पाय फुटले, पण अन्यायाची चीड आणि लढण्याची धमक मात्र कायम होती. राणोजीचं शिर नेऊ किंवा आपलं शिर देऊ अशी भाषा कैक जण करत बसले होते. पण जर 50 शिरं घेऊ तरच रानुशाची अवलाद, असं भैरू म्हणत होता. ज्या मांग जातीबद्दल कोणीही कधी विचार केला नव्हता, त्या निवडुंगात काय वास करतं, कोण जन्मतं, कोण मरतं, हा कोणाचा मुलगा, हा कोणाचा नातू, याची कधीही कुणाला कल्पना नव्हती. त्याच जातीतील एका माणसानं गावाच्या जत्रेसाठी स्वतःचा प्राण देताच शतकानुशतकाचं अंतर संपुष्टात आलं. अगदी घरातल्या माणसांसाठी जसं चिकाटीनं झटावं तसं वाटेगाव राणोजी मांगासाठी झटू लागला. प्रत्येक जण हळहळू लागला, चिडला होता. आणि आता तर नवाच प्रश्न निर्माण झाला होता. सारा गावच शिगावला राणोजीचं शिर आणायला गेला होता. सारा गाव शिगावला राणोजीचं शिर आणायला गेला होता. तिथं काय होणार, जर लढाई झाली तर कोण मरणार, कोण जागणार, या एका विचारानं गावात जे उरले होते ते व बायका पोरं विचार करत होती. या एकाच विचारानं गावात जे उरले होते ते व बायका पोरं विचार करत होते. सर्वांचे डोळे शिगावकडे लागले होते. शिगावची 6 माणसं कामी आली होती. काही जखमी झाली होती, परंतु इंग्रजी सत्ता अजूनही शांत होती. म्हणजे इंग्रज पाहत होती. ती काही करू शकत नव्हती, कारण कोणत्याही धार्मिक बाबीत आम्ही ढवळाढवळ करणार नाही असा जाहीरनामा राणीचा जाहीरनामाच होता. त्या वचनाला ती बांधली गेली. बघा, शिगावची 6 माणसं कामी आली होती. म्हणजे शिगावची 6 माणसं राणोजींनी मारून टाकली होती. काही जणांना राणोजीनं जखमी केलं होतं, परंतु इंग्रजी सत्ता शांत होती. ती पाहत होती. ती काही करू शकत नव्हती, कारण कोणत्याही धार्मिक बाबीत आम्ही ढवळाढवळ करणार नाही असा राणीचा जाहीरनामाच होता. त्या वचनाला ती बांधली होती. जोगणी ही धार्मिक बाब आहे असं म्हणून सरकार स्वस्थ बसलं होतं. शिवाय हे लोक आपापसात लढून मरत होते. हाही काही थोडका फायदा नव्हता त्यांचा. इंग्रजांचा काही थोडका फायदा नव्हता. शिगाव आणि वाटेगाव या दोन्ही गावचे लोक ओढ्यांच्या काठावर समोरासमोर बसले होते. शिगाव आणि वाटेगाव या दोन्ही गावचे लोक ओढ्यांच्या काठावर समोरासमोर बसले होते. ते सूर्योदयाची वाट पाहत होते. त्यांची हत्यारं विश्रांती घेत होती. रात्र मी म्हणत होती. पावसाने ढग गडगडत होते. अकराळ विकराळ आकृत्या करून लोंबकळत होते. मध्येच चांदण्या लखलखत होत्या. तेवढ्यात त्या प्रकाशात माळावरची हत्यारं जिभल्या चाटीत होती. निशब्द शांतता पसरली होती. निद्रेनं डोळ्यावर झापडी घातल्या सर्वांच्या शरीरात शिथिलता निर्माण झाली. कुणी बसल्या जागी पाय लांबवले. काही देह आडवे झाले. अगदी शांत वातावरण निर्माण झाले. इतक्यात एक खणखणती आरोळी घुमत उठली. ऐका हो ऐका, वाटेगावकर मंडळी. तो बाजीबा खोताचा आवाज सर्वांनी ओळखला. विष्णुपंतांना उठत आरोळी दिली. काय म्हणणं आहे? सर्व लोक खडबडून जागे झाले. हत्यारं सज्ज झाली. आमचं म्हणणं आहे की तुम्ही गुमान परत जा. ते ऐकून तिकडनं बाजीबा खोत म्हणाला, ऐका हो ऐका, वाटेगावकर मंडळी. विष्णुपंत म्हटले, काय म्हणणं आहे? सर्व लोक खडबडून उठले. हत्यारं जागी झाली. आमचं म्हणणं आहे की तुम्ही परत गुमान वाटेगावला जा. ते काय म्हणून जाऊ? आमच्या हद्दीत शिरून आमचा माणूस तुम्ही माराय. बाजीबा खोत म्हणला, याला पुरावा काय? खबरदार, पुढे येऊ नको भैरूक हे कसला. येत नाही, परंतु तुमच्या हद्दीत शिरलो असं कोण म्हणतं? बाजीबानं प्रश्न केला. हातच्या काकणाला आरसा कशाला? शंकरराव पाटील खेकसला आणि बाजीबा म्हणाला, मग सकाळी चौकशी करू. जर तुमचं म्हणणं खरं ठरलं तर शिर आम्ही परत करू. ठरलं असा सर्वांचा एकच आवाज उठला. सकाळ उजाडली. दोन्हीकडचे 5 पंच नेमले गेले. चौकशीला सुरुवात झाली. बाजीबा आणि विष्णुपंत, शंकरराव ही मंडळी पुन्हा वाटेगावला गेली. त्यांनी प्रेत पडलेली जागा पाहिली. आसपासची जागा पाहून राणोजी आपल्या हद्दीत दूरवर आला होता, पण बापू खोताना आगळीक करून पुढं जाऊन त्याचं शिर मारून रिवाज मोडला असं सर्वांचं मत झालं. वाटेगावचा विजय झाला. बाजीबानं परत शिगावला जाऊन राणोजीचं शिर परत केलं. शिर हाती येताच वाटेगावकरांना आनंद झाला. त्यांनी परत जाऊन राणोजीच्या प्रेताला अग्नी दिला. त्याच्या शेजारीच घोड्यालाही माती दिली.
वाटेगावचा प्रचंड विजय होता. तो वाटेगावचा प्रचंड विजय होता. दुःख आणि आनंद या दोन्ही भावनांनी गाव एका वेगळ्याच भावनेनं धुंद झालं होतं. कधी नव्हतं ते आता गावात घडणार होतं. आजपासून बरोबर 12 महिन्यांनी गावात जत्रा भरणार होती. ती चंद्र सूर्य असेपर्यंत भरणार होती. एका राणोजीच्या आत्मसमर्पणानं गावात एक जुना रिवाज व नवा नियम सुरू केला होता. म्हणून सर्वजण राणोजीचं कौतुक करीत हळहळत होती आणि कौतुकही करत होती आणि हळहळतही होती. ते राणोजीचं गुण गात होती, नाचत होती आणि रडतही होती. मांगवड्यात मन भुईसपाट झाली होती. मांगवड्यात मात्र मन भुईसपाट झाली होती. दौलती, राहीबाई, राधा, फकीरा, साधू यांच्या डोळ्यापुढे अंधार झाला होता. आकाश त्यांच्या डोईवर कोसळलं होतं. त्यांची भावकी आक्रोश करत होती, कारण त्यांचा आघाडीचा मोहरा पडला होता. दौलतीचं जहाज फुटलं होतं. आता तो उरलेल्या आयुष्यात नुसता भरकटत राहणार होता किंवा बुडून मरणार होता. गावकऱ्यांनी मांगवड्यात येऊन दौलतीसह सर्वांना धीर दिला. 4 दमाच्या गोष्टी सांगितल्या. सर्व मिळून आता राणोजीच्या 2 पोरांना जगूया आणि जपूया. त्यानं वाटेगाववर अनंत उपकार केलेत. त्याची फेड करूया. गाव मांगांना कधीही अंतर देणार नाही. 3ऱ्या दिवशी स्वतः विष्णुपंत मांगवड्यात आले. शिंदेशाही जोडा, धोत्राचा पायघोळ, डोकीला जरीचा रुमाल, करारी पण देखणा चेहरा, पाणीदार डोळे, नोकदार नाक, दाट भुवया, पल्लेदार काळ्या मिशा असा तो कुलकर्णी पूर्वी कधीच मांगवड्यात आला नव्हता. इंग्रजी अधिकारी ज्याला खडी ताजीम देत तो राजासारखा माणूस आलेला पाहून सर्व मांग दौलतीच्या दारात जमले. दौलतीनं पळत जाऊन पटकर आणून पसरलं. धनी, का तसदी घेतली? शिर देण्या इतकी ही तसदी नाही दौलती. दौलू नाना. बघा, दौलती पटकन गेले आणि पटकन जाऊन पटकर आणून पसरलं. आणि दौलती विष्णुपंतांना म्हणाला, धनी, का तसदी घेतली ही त्याची? तर विष्णुपंत म्हणले, शिर देण्या एवढी ही तसदी नाही दौलू नाना. हे पंतांचे शब्द ऐकून दौलती लहान मुलासारखा डोळे पुसू लागला. त्यांना पाहून पंतांचं ऊर भरून आलं. नाना, रडायचं नाही. राणोजी जिवंत आहे असं समजून चला. राणोजी जिवंत आहे. ह्या पटकरावर तो बसत होता. मी त्यावर बसतो. पंत त्या पटकरावर बसत म्हणाले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याची 2 पोरं जगलीच पाहिजेत. पंत निर्धारवाणीने म्हणाले. पंताचे ते 2 आपुलकीचे शब्द ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी वाहू लागलं. पंतांचे ते 2 आपुलकीचे शब्द ऐकून त्यांच्या डोळ्याचं पाणी पाहून दौलतीला धीर आला. त्याचे आसू आटले. पंतांचे ते आपुलकीचे शब्द ऐकून आणि त्यांच्या डोळ्यांचं पाणी पाहून दौलतीला धीर आला. त्याचे आसू आटले. आनंद अश्रूत ते गडप झाले. शंकरराव पाटीलही येऊन दौलतीला पंतांप्रमाणेच सांगून गेले. मग मात्र त्याचं काळीज फुटलं. राधाचं कपाळ फटफटीत झालं. केवळ फकीरा, साधू करताच जगायचं असं म्हणून ती जिवंत राहिली. राहीबाई या वयात एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूचा आघात कशी सहन करू शकली? मुलाच्या मृत्यूचा आघात कशी सहन करू शकली याचं गावाला कोडं पडलं. तिला एकाच भावनेनं जीवदान दिलं आणि ती म्हणजे सूड. फकीरा मात्र उदास झाला. आपला बाप आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला. मारू दे मूर्ख, ये की वाटे हिसकावून, हे बापानं ऐकलं असं त्याला वाटत होतं. आता बाप दिसणार नाही, मला खाऊ आणणार नाही, मांडीवर घेणार नाही. तो आपला गबऱ्या खेकाळणार सुद्धा नाही. घोड्या खेकाळणार नाही. फकीरा गाभऱ्याचं दाव घेऊन आसवं हातात घेऊन आसवं ढाळीत होता. साधू मात्र राधाला सारखा रडवीत होता. तो बापाला विसरतच नव्हता. राणोजीचं शिर देऊन बाजीबा खोत घरी गेला. जेव्हा बापू खोत लाल झाला, त्याच्या हातापायाची आग झाली. राणोजीचं शिर देऊन बाजीबा घरी गेला तेव्हा बापू खोत लाल झाला, त्याच्या हातापायाची आग झाली. तो बापावर ओरडला, तुम्हाला अवदासा आठवली का? तुम्ही शिर परत करून माझा काही अपमान केला का गावाचा अपमान केला? तू गैरवागलास बाजीबा,
तू गैर वागलास बापू. बाजीबा खोत बापू खोतावर ओरडला. मूर्खासारखा त्या हत्तीत शिरला आणि त्या राणूजीचा शिर घेऊन आलास. लाज वाटत नाही पुन्हा बोलायला. कोण म्हणतो मी गैर वागलो? मी म्हणतो ती जागा सांगती. तिथं मेलेल्या गाच्या सांगतो बिंडोक. लेका येताना संघच्या माणसांचं मड देखील तू येता आलं नाही तुम्हाला. तू जगावस का? तू जगावस का? बघा, कोण म्हणतं मी गैर वागलो म्हणजे तर सुरुवातीपासून थोडंसं मागे घेतो. राणूजीचं शिर देऊन बाजीबा खोत शिगावला गेला. तेव्हा बापू खोत लाल झाला. बापू खोताला राग आला. त्याच्या हातापायाची आग झाली होती. तो बापावर ओरडला, म्हणजे बाजीबा खोतावर ओरडला. तुम्हाला लय अवदसा आठवली, तुम्ही शिर परत देऊन माझा अपमान केला आणि गावचा बी अपमान केला. तो म्हणला तू गैर वागलास बाजीबा, तू गैर वागलास बापू. बाजीबा खोत खेकसला. मूर्खासारखा त्या हद्दीत शिरलास आणि राणूजीचं शिर घेऊन आलास. लाज वाटत नाही म्हणालाय. कोण म्हणतंय मी गैर वागलो? अरे मी म्हणतोय मी. त्याचे वडील म्हणले. बापू खोताला बाजीबा खोत म्हणले अरे मी म्हणतोय. ती जागा सांग, ती जागा. तिथं मेलेला गजा बी सांगतोय बिंडोक. अरे बिंडोक लेका, येताना संघाच्या माणसांचं मड देखील तुला घेऊन येता आलं नाही. तू जगावस का? मोठा बहादूर होतास ना, तर मग त्याला आपल्या हद्दीतून पार का होऊ दिलंस? बोल, आपल्या हद्दीतून बाहेर का जाऊ दिलंस? खोटं आहे, खोटं आहे. मी त्याला आपल्याच हद्दीत गाठलंय. बोलू नको तू. तू एकटा आलतास. तू एकटा असतास तर तुझं मुंडकं कापून पुढं नेलं असतं त्यानं. बघा, बाजीबा खोत स्वतःच्या बापू खोताला म्हणतात गप्प बस तू. तू एकटा असताना तर तुझं मुंडकं कापून राणूजीनं पुढं नेलं असतं. पण मी त्याचं कापलंय. ते तुम्ही परत का केलं? तेच बरोबर केलं, तेच बरोबर केलं. मी जोगणी आणली होती त्यावेळी त्या लोकांना गावात शिरून माझं शिर मारलं असतं. पण मी त्याचंच मुंडकं कापलं. ते तुम्ही परत केलं, तेच बरोबर केलं. मी ती जोगणी आणली होती त्यावेळी जर त्या लोकांनी या गावात शिरून माझं शिर मारलं असतं तर, पण तसं झालं नाही. कारण एक रिवाज आहे आणि अजून सुद्धा आहे. एक रिवाज होता आणि तो अजून सुद्धा आहे. तो त्यांनी पाळला, पण तू पाळला नाही. म्हणून ते शिर मी परत करून आलो आणि ते चांगलंच झालं. काय चांगलं केलं नाही तुम्ही बाप्या. बाजीबानं बापूच्या खाडकन तोंडात भडकावली. त्याचे हातपाय थरथर कापू लागले. तो बेभान होऊ लागला. एवढी ईर्ष्या असेल ना, तर तू जर माझ्या वंशाचा असशील तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशील. बाजीबा खोतानं बापू खोताच्या कानाखाली लावली आणि म्हणला तू जर एवढ्या ईर्ष्येचा असशील ना, तर माझ्या हयातीत, तू जर एवढ्या ईर्ष्येचा असशील आणि माझ्या वंशाचा असशील, माझ्या रक्ताचा असशील, तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशील. जा. शिगावकरांची मनं अपमानानं पळून निघाली होती. आता पुढं त्यांच्या गावात फक्त जोगाच निघणार होता. रंडका जोगा मिरवत जाणार, जोगणी वाटेगावात निघणार, ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. आपल्या गावाचं वैभव गेलं असं त्यांना वाटत होतं. आता आपली जत्रा मोडली. आणि तसंच झालं. गावगाव वार्ता पसरली. शिगावची जोगणी वाटेगावला गेली. आता वाटेगावला जोगण्या भरणार. आता शिगावला काय आहे? तिथे एक रंडका जोगा फिरणार. त्याला काय पाहायचा? खरा मर्द माणूस राणूजी, ज्यानं एकट्यानं शिगाव लोळवला आणि ती जोगणी पळवून नेली. ज्यांनी प्रत्यक्ष राणूजीची ती तडफ पाहिली होती ते सर्व आपापल्या गावी राणूजीचे पोवाडे गाऊ लागले. त्या खोऱ्यात वाटेगावच्या मांगांचा मोठा बोलबाला झाला. हे जोगणी प्रकरण भलतंच गाजलं. पावसाने आखडलेले पाय पसरले. आता आपण 38 पानापर्यंत आलोय जोगणी आणि फकीराच्या, आणि 39वा पान आहे आणि हे फकीरा फक्त 176 पानाची. त्यामुळे आपण या ठिकाणी आता थांबत आहोत. मला वाटतं 9:30ला सुरू केलं होतं. साधारण 10:30 वाजत आलेले आहेत.
आपण उर्वरित भाग उद्या वाचूयात. आणि तुमचं काही मत असेल तर मला जरा कळवा की साधारण मला वाटतं टायमिंग चेंज करावा आणि थोडंसं दुपारीही वाचावी फकीरा. वेळ मिळेल तसंच रात्रीही वाचावी, संध्याकाळी वाचावी अशी माझी इच्छा आहे. तुमच्या सोयीनुसार, तुमच्या वेळेनुसार थोडंसं मला कमेंट करा की कधी फकीरा सादर करणं योग्य वाटेल तुम्हाला, का रात्रीचाच वेळ सोयीस्कर आहे सगळ्यांना हेही सांगा. आणि जे मी आत्ता वाचन केलं आहे ते पुन्हा ऐका झोपण्यापूर्वी, प्लीज ऐका. मी नम्रतेची विनंती करतो. फकीरा मी जी वाचलेली आहे ती पुन्हा पुन्हा ऐका. खूप महत्त्वाची आहे. शब्द अवघड आहेत, कथा मोठी आहे, भरपूर प्रसंग एकामागे एक घडत आहेत. अण्णाभाऊंनी वर्णनसुद्धा खूप वेगळं आणि खतरनाक केलेलं आहे, आगळं वेगळं केलं आहे, नवल वाटेल असं केलेलं आहे. प्रत्यक्ष खूप आश्चर्याचे धक्के वाटणारं हे फकीरा आहे. सो फकीरामधले प्रसंग, त्याचे शब्द प्रचंड वेगवेगळे आहेत. सो मी ते प्रयत्न करतोय की आपल्यापर्यंत फकीरा पोचवायची आणि सगळ्यांपर्यंत फकीरा पोचेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सगळ्या मित्र नातेवाईकांना सांगा की फकीराचं वाचन सुरू आहे. रोज अनिकेत जवळेकर नावाचे लवजी शक्ती सेनेचे पदाधिकारी रोज रात्री ऑनलाईन येतात असं सांगा. आजपासून काय आपण थांबणार नाही आहे, कारण माझ्या हातातली कामं बरीचशी संपलीत. मध्ये सण आले होते, रक्षाबंधन होतं, काल दहीहंडी होती, त्यामुळे आपण काही सुट्ट्या वगैरे झाल्या. पण आपण फकीरा सगळी पूर्ण करणार आहोत, संपवणार आहोत. तर आपणही सहकार्य केलं पाहिजे जसं तुम्ही सगळे सहकार्य करताय. मी रोज पाहतोय कोण कोण ऑनलाईन येतं आहे, रोज माझं लक्ष आहे कोण कोण ऑनलाईन येतं आहे, कोण कोण सहकार्य करत आहे, कसं कसं आहे. फकीरावर आणि अण्णाभाऊंवर सगळ्यांचं प्रेम आहे, त्यामुळे आपण ऑनलाईन येत आहे. आणि फकीरा माझी तब्येत बरी नसूनही मी रोज वाचन करायचा प्रयत्न करतोय. वातावरण एवढं खराब आहे तरीसुद्धा मी वाचन करतोय. तुम्ही ऐकताय, पण फकीरा ऐकून झाल्यानंतर पुन्हा एकदा ऐका. हे जे व्हिडिओज आहेत ते पोस्ट करतोय आपण, पहिल्यापासून थोडं फकीरा ऐका, त्याचे प्रसंग लक्षात घ्या. खूप खतरनाक आहेत, वेगळे आहेत. आय होप की सगळ्यांच्या डोळ्यासमोर हे प्रसंग उभे राहतील आणि माझा प्रयत्न यशस्वी होईल अशी मी इच्छा व्यक्त करतो. सध्या तरी थांबतो आणि उद्या भेटूया आपण. आणि कोणाला टायमिंग काही सजेस्ट करायचं असेल तर मला करू शकता. जय लहुजी, शुभरात्री, धन्यवाद.